नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असणारे 7व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वनाथ या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। सोरटी सोमनाथ, श्रीशैलम मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, परळी वैजनाथ व भीमाशंकर या मागील 6 ज्योतिर्लिंगाची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। या 6 ज्योतिर्लिंगाची माहिती आम्ही दिलेली आहे। मंडळी, काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या जिल्ह्यात वसलेले आहे। हे मंदिर स्वयंभू प्रकारातील असून प्रमुख तीर्थक्षेत्रात गणले जाते। या काशी विश्वनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण ऐकावा ही नम्र विनंती। मंडळी, काशी विश्वनाथ मंदिर अत्यंत पौराणिक असून महाभारताच्या काळात निर्माण केल्याचे सांगितले जाते। हे मंदिर गंगा या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर विराजमान असून या मंदिराची रचना अत्यंत सुंदर आहे। संपूर्ण विश्वाचे मालक अशी ज्यांची ख्याती त्या भगवान शिवशंकराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते। काही वृद्ध भाविक आपल्या आयुष्याचा शेवट काशी विश्वनाथ येथे व्हावा यासाठी इथे येत असतात। अशा या महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या काशी विश्वनाथ या मंदिराचा इतिहास देखील अवर्णनीय आहे। पुरातन इतिहास पाहायला गेलं तर हे मंदिर कुणी बांधलं याबद्दल काही जास्त माहिती उपलब्ध नाही, परंतु इतिहासातील माहितीच्या आधारावर इसवी सन पूर्व 11व्या शतकात या मंदिराचे नव्याने बांधकाम महान प्रशासक राजा हरिश्चंद्र यांनी केले होते। राजा विक्रमादित्य यांनी काही काळानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला। काशी विश्वनाथ मंदिर हे अनेकदा उद्ध्वस्त केले तरी आजही ते दिमागात उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते। काशी विश्वनाथ मंदिर सर्वप्रथम इसवी सन 1194 मध्ये महम्मद घोरीने लुटले व पाडून नष्ट केले, परंतु काही काळानंतर ते पुन्हा बांधण्यात आले। तरीही इसवी सन 1447 मध्ये मोहम्मद शहाने मंदिरास पुन्हा नष्ट केले। यानंतर हे मंदिर इसवी सन 1585 ला तोडरमल राजाने बांधले। इसवी सन 1632 ला शहाजहानने ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्याने काशीतील इतर काही मंदिरे देखील त्या काळात उद्ध्वस्त केली। काशी विश्वनाथ हे मंदिर इसवी सन 1669 ला औरंगजेबाने देखील उद्ध्वस्त केले होते। पुढे अनेक वर्ष या मंदिराची अवस्था बिकट होती, परंतु इसवी सन 1780 च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकरांनी केला। या मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी इसवी सन 1853 ला राजा रणजित सिंह यांनी 1000 किलो सुवर्ण या मंदिरास दान केले। याच सोन्याचा उपयोग करून मंदिराचे शिखर सजवले आहे। याच शिखरावरील काही सोने त्या काळात चोरीला देखील गेले असल्याची माहिती आढळते। मंदिराची शेवटची पुनर्बांधणी इसवी सन 1905 ला झाल्याची नोंद आहे। मंडळी, जेव्हा माता पार्वतीचा विवाह भगवान शिव यांच्याशी झाला तेव्हा ते दोघे कैलास पर्वतावर वास्तव्य करीत होते, परंतु पार्वती मातेस त्या नवीन असल्याने कैलास पर्वतात त्यांचे मन रमत नव्हते। शिवशंकर अंगाला भस्म चर्चित असल्याने सर्वजण त्यांची टिंगल करत असत। पार्वती माते सुद्धा ते चिडवत असत। त्यामुळे पार्वती मातेने आपल्या पती शंकरास एखाद्या दुसऱ्या निवांत ठिकाणी जाण्याची विनंती केली। पार्वती मातेची इच्छा पुरवण्यासाठी शिवशंकर पार्वती माते सोबतीला घेऊन काशी येथे राहाव्यास गेले। त्यांनी या ठिकाणी दीर्घकाळ आपले वास्तव्य केले। यातूनच पुढे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उदयास आले। काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कुणाच्या तपश्चर्याने प्रगट झालेले नसून ते प्रत्यक्ष शिवनिर्मित आहे। या परिसरात अन्य देवी देवतांची भरपूर पुरातन मंदिर आहेत। काशी विश्वनाथ मंदिर जसे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, अगदी तसेच महत्त्व इथल्या नित्य आरतीला दिले जाते। काशी विश्वनाथ महादेवाची आरती ही संपूर्ण देशात प्रख्यात आहे। या मंदिरात पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर मंगळ आरती केली जाते। हीच आरती दिवसभरातून 4 वेळा केली जाते। मंदिराचे दरवाजे पहाटे 2:30 नंतर उघडतात, तेव्हापासून विश्वनाथ महादेवाची आरती 5 वेळा केली जाते। विश्वनाथ मंदिरात पहाटे 4 नंतर भाविकांना दर्शनास प्रवेश दिला जातो। सकाळी सुमारे 11 वाजेपर्यंत दर्शन रांग चालूच असते। त्यानंतर 11 ते 12च्या सुमारास पूजा व आरती केली जाते। त्यानंतर तीर्थप्रसाद दिला जातो। या 1 तासाच्या वेळेत दर्शन बंद असून लगेच दुपारी 12च्या नंतर दर्शन रांग पुन्हा सुरू होऊन रात्री 11 पर्यंत दर्शन चालू असतात। मधल्या काळात सायंकाळी 7 वाजता सप्तऋषी आरती मोठ्या उत्साहात केली जाते। या आरतीला अनेक भाविक गर्दी करतात। त्यानंतर सुमारे 9 वाजता भोग आरती केली जाते। भोग आरती समाप्ती झाल्यावर रात्री 10:30 ला शयन आरती होते
आणि ठीक 11 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात। पवित्र शहरांपैकी एक म्हणून काशीची ओळख सर्वत्र आहे। याच पवित्र भूमीस महादेवाची नगरी म्हणून ओळखली जाते। असं म्हणतात की काशी विश्वनाथ हे तीर्थक्षेत्र भगवान शिवशंकराच्या त्रिशूळावर विराजित आहे। याच पवित्र भूमीत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी श्री एकनाथी भागवत हा महान ग्रंथ लिहिला। काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात एकूण 1654 मंदिरे असून त्यापैकी काही मंदिरं प्रसिद्ध सुद्धा आहेत। सर्वाधिक मंदिर असलेले शहरास मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते। काशी विश्वनाथ मंदिरास प्रचंड महत्त्व असून या मंदिरात दर्शनात जाण्यापूर्वी धोंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे लागते। याच मंदिराच्या भोवताली आपल्याला अष्टविनायकाचे दर्शन होते। त्याचं वास्तव्य 8ही दिशेस असून पश्चिमेस साक्षी विनायक, उत्तरेस देहली विनायक, दक्षिणेस पापशारती विनायक, नैऋत्येस दुर्गा विनायक, वायव्येस भीमचंद्र विनायक, ईशान्य दिशेला उदंड आणि आग्नेयेस सर्व विनायक इत्यादी मंदिरे आहेत। काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना 3 पुष्पहार विकत घेण्याची इथली पद्धत आहे। यातील एक हार महादेवाला तर दुसरा हार माता पार्वतीस अर्पण करून तिसरा हार पुजारी मंत्र उपचार करून त्या भाविक भक्ताच्या गळ्यात घालतो। उत्तर प्रदेशातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणारे गंगा घाटात दिमाखात वसलेले काशी विश्वनाथ हे मंदिर जगप्रसिद्ध आहे। या जीवनात मुक्ती मिळवण्यासाठी अनेक भाविक भक्त या पुण्यभूमीत विश्वनाथ महादेवाच्या दर्शनास येत असतात। काशी येथे येण्यासाठी विविध प्रकारातील वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत। काशी येथे जायचं असेल तर अगोदर वाराणसी येथे जावे लागते। वाराणसी येथे येण्यासाठी हवाई मार्ग, महामार्ग, रेल्वे महामार्ग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत। मंडळी, काशी विश्वनाथ येथे येण्यासाठी अनेक भागातून बस सुविधा उपलब्ध असून अनेक खाजगी वाहतूक सुविधा सुद्धा आहेत। त्यामुळे वेळात वेळ काढून अवश्य या पवित्र ठिकाणास भेट द्या। या व्हिडिओमधून मी काशी विश्वनाथ या मंदिराबद्दल बरीच माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। ही संपूर्ण माहिती अगदीच अचूकच आहे असा माझा बिलकुल दावा नाही। त्यामुळे ही आपणास आवडली तर आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।